एक महत्वाची बातमी आहे. मेसर्स लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि लोखंडवाला डीबी रियालिटी या दोन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसआरएचे कार्यकारी अभियंता डीबी पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाच्या जागेवर महापालिकेची परवानगी न घेता संक्रमण शिबिर उभारण्यास बिल्डरला नियमबाह्य परवानगी दिली होती. त्यामुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरच्या जागेवर महापालिकेचा एसटीपी प्लांट उभारला जाणार होता. एसटीपी प्लांटची जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आलाय. बेकायदा बांधकामाबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतल्या 2 मोठ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांबाबत हा गुन्हा दाखल झालाय. मेसर्स लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि लोखंडवाला डीबी रिअल्टी या कंपन्यांवर गुन्हा दाखल झालाय. आणखी याबद्दल माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, नेमकं सगळं प्रकरण काय आणि काय कारवाई यात आता होऊ शकते? नक्कीच आपण जर बघितलं तर मुंबईतल्या वरळी जिजामाता नगर या परिसरातला साधारणतः 68,000 चौरस मीटरचा हा प्लॉट होता आणि या प्लॉटवर साधारणतः 3,500च्या आसपास झोपड्या होत्या आणि उर्वरित जो प्लॉट होता त्या ठिकाणी मुंबईतला सगळ्यात मोठा एसटीपीचा प्लांट उभा करण्यासंदर्भातलं प्रयोजन होतं. परंतु या ठिकाणी एसटीपीच्या प्लांटसाठीची जी जागा होती त्या ठिकाणी लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि डीबी रियालिटी या 2 कंपन्या ज्या पुनर्विकासाचं काम करत होत्या या कंपन्यांनी एसटीपीच्या प्लांटसाठी राखीव जी जागा होती त्या ठिकाणी संक्रमण शिबिर म्हणजे झोपडपट्टीवासियांसाठी संक्रमण शिबिर बांधलं ज्याच्यासाठी महापालिकेची कुठलीही त्यांनी परवानगी घेतली नाही आहे. आणि या सगळ्या अनुषंगानं म्हणजे एसआरएतले जे कार्यकारी अभियंता आहेत डीबी पाटील आणि या 2 बिल्डर कंपन्या यांनी संगनमताने ह्या सगळं संक्रमण शिबिर बांधल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे. या सगळ्या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं ज्यांनी RTI टाकून त्याचबरोबर तक्रारी करून वारंवार फॉलोअप केला ते सामाजिक कार्यकर्ते RTI कार्यकर्ते संतोष दौंडकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की गुन्हा दाखल झालेला आहे. एसआरएचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांचं या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट दिसतंय. काय नक्की प्रकरण आहे? नक्कीच, कारण जिजामाता नगरमध्ये वरळीसारख्या ठिकाणी जो 3K अंतर्गत प्रोजेक्ट करण्यात आला होता त्याच्यामध्ये मुख्य बिल्डर जो होता तो लोखंडवाला होता आणि लोखंडवाल्यांनी त्यांचे कन्सर्न पण घेतले होते. त्याच्यानंतर डीबी रियालिटी हे त्यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये येऊन त्यांनी प्रोजेक्ट केला. परंतु प्रश्न असा होता की DP रिझर्वेशनमध्ये महापालिकेच्या DP रिझर्वेशनमध्ये जो STP प्लांट म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी आणि मुंबईच्या मोठ्या डेव्हलपमेंटसाठी जो STP प्लांट लागत होता तो महापालिकेने करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते आजही आहे. परंतु त्याच्यामध्ये जो टोटल एरिया होता 68,970 जो एरिया होता त्याच्यामध्ये STP प्लांटसाठी 27,000 एवढा 27,000पेक्षा जास्त असा एरिया STP प्लांटसाठी होता. परंतु ज्या वेळेला जो प्रथम LOI देण्यात आला 2012मध्ये 31/12/2012मध्ये आणि त्या LOIमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की 37,000 जागापैकी 27,000 ही STP प्लांटसाठी राहील. परंतु आपण बघू शकता की महापालिकेमध्ये आणि SRAमध्ये आणि मुंबईसारख्या शहरात DB रियालिटीचं साम्राज्य आहे आणि या DB रियालिटीच्या बिल्डरच्या तालावर राजकीय पुढारी आणि हे सगळे SRAमधले अधिकारी आणि BMCमधले अधिकारी हे तालावर नसतात. हे एक ताजं उदाहरण आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रशासनाच्या DP रिझर्वेशनवरती जो शासकीय प्रकल्प आहे जो मलनिसाण प्रकल्प आहे म्हणजे त्याची जागासुद्धा ह्या बदलू शकतात आणि हडप करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही तालावर नसतायत म्हणतायत त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त जे आहेत त्यांनी या संदर्भात काय ॲक्शन घेतली नाही का? कोण होती याच्यात कुणाची आणखी इन्व्हॉल्वमेंट वाटते? बघा, नक्कीच, कारण ज्या वेळेला एखादा प्रकल्प किंवा एखादी योजना असते ती काही कोणत्या एखाद्या SRA किंवा BMC याच्यापर्यंत मर्यादित नसते. तर त्या अतिशय मंत्रालय UD आणि हाऊसिंग डिपार्टमेंट ही प्रकरणं जातात, या फायली जातात आणि या फायली हँडल करणारे जे बडे बाबू असू दे किंवा छोटे बाबू असू दे, कारण छोट्या बाबूंमध्ये एवढी ताकद नसते एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये कुठलीही मस्ती करण्याची. परंतु त्यावेळेचे जे कोणी आयुक्त असतील
जे आयुक्त आहेत त्यावेळेचे माजी आयुक्त चहल होते आणि अशा वेळेला त्यावेळेला जेव्हा बैसाऱ्याकडनं सांगण्यात आलं असतं आणि जेव्हा महापालिकेकडनं विचारणा केली असते, महापालिकेने शासनाला पत्र दिलं होतं आणि त्या शासनाच्या पत्रावरती हाऊसिंगने पत्र काढलं होतं की तुमच्याकडे आता 67,000 स्क्वेअर मीटरची जागा आहे 970, त्यापैकी 17,000च जागा जी आहे ती तुमच्या प्रकल्पासाठी आहे. आणि विशेष म्हणजे या गोष्टीचं वाईट वाटतं की जे SRA प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाला पण कळायला पाहिजे होतं की एवढ्या मोठ्या जागे करताना त्याची नेमकी जागा कोणती आहे, प्रकल्पग्रस्तांची जागा कुठली आहे, STPची जागा कुठली आहे, याचं भूमी अभिलेखाकडनं कुठल्या प्रकारचं रेखांकन करण्यात आलं नव्हतं. म्हणजेच हा पूर्ण सावळा गोंधळ. कारण DB शहीद बलवा म्हटल्यावर एक मोठं प्रश्न आहे जे आजही तुझी घोटाळ्यानंतर आजही मोठ्या प्रमाणात SRA आणि मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे संबंध असतात, हे जगजाहीर आहेत. आणि म्हणूनच जी साऊथमध्ये अनेक असे भूखंड आहेत की ज्याच्यामध्ये हे मोठमोठे बिल्डरमध्ये DB असतील किंवा अन्य इतर बिल्डर ओमकार वगैरे ह्या जी साऊथमधल्या प्राईम लोकेशनवर गुन्हा दाखल झालेला आहे. तुम्ही आता चहलांचं तत्कालीन आयुक्त त्यांचं नाव घेतलं, त्यांचं या FIR मध्ये नाव दिसत नाहीये, तर ते काय ऍड होईल? नाही बघा, हा एक तपासाचा भाग आहे. आता तर SO डिपार्टमेंटने स्वतः हे स्पष्ट केलं आहे की याच्यामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे महापालिकेचं आणि याबाबत मी महापालिकेचं खरोखर आभार मानीन. कारण महापालिकेमध्ये असे काही अधिकारी आहेत की खरोखर त्यांना सलाम करण्यासारखं आहे. कारण त्यांनी जर हे बघितलं नसतं तर आज ही गोष्ट झाली नसती, परंतु आज त्यांनी बघितलं म्हणून आज ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. आणि म्हणून SO डिपार्टमेंटने केवळ SRAच्या कारवाईवरती हे न करता त्यांनीच SRAवरती आज गुन्हा दाखल केला. परंतु मुख्य म्हणजे छोट्या बाबूंवरची एवढी ताकद नसते. ह्याच्या मागचे जे छुपे रिस्तम आहेत, जे मोठे अधिकारी आहेत, जे IS लेवलचे अधिकारी आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये कसा फेरबदल केला ही एक इन्व्हेस्टिगेशनची बाब आहे. महत्वाचा म्हणजे हा यातला जो सगळ्यात प्रकार महत्वाचा जो आहे, जरी कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल झालेला असला तरी ही फाईल जी आहे जी IS दर्जाच्या आयुक्त किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे जाते, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? आता हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. ठीक आहे गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.